आजचा हा व्हिडिओ मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी काव्य आणि मराठी साहित्यिक यांच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व वाचकांसाठी आणि रसिकांसाठी खूप महत्त्वपूर्ण राहील. माझ्या या आजच्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला माझी कविता सादर करतो. त्या कवितेचं नाव आहे मोरपीस. माझ्या संग्रहातल्या वस्तू पाहून तू म्हणालीस, साध्या साध्या गोष्टीसुद्धा तुम्ही किती छान जपून ठेवल्यात. तेव्हा मी म्हटलं, तुला सांगतो, केवळ निर्जीव वस्तूच नाहीत तर मला भावलेल्या माणसांनाही मला मनाच्या पुस्तकात सदैव जपून ठेवायला आवडतं. अत्यंत आवडत्या पुस्तकात काळजीपूर्वक प्रेमाने जतन केलेल्या मोरपिसासारखं. खरंच तुम्ही सुद्धा लहानपणी शाळेत असताना कधीतरी पुस्तकात मोरपीस जतन करून ठेवलेलं असणार. आपण मोरपीस का बरं जपतो? मला असं वाटतं की त्या मोरपिसाचा सुंदर आकार, त्याचे विलोभनीय स्वर्गीय रंग, त्याची नितांत सुंदरता, जगावेगळी चमक आणि अत्यंत आकर्षून घेण्याची त्याची विलक्षण अशी काहीतरी शक्ती, यामुळे मोरपीस आपल्याला जपावंसं वाटतं. मग आपल्या जीवनामध्ये मोरपिसासारख्या काही घटना असतात आणि हो, काही माणसंसुद्धा येऊन जातात. ती माणसं आपण आपल्या मनाच्या पुस्तकामध्ये जपत असतो. मी सुद्धा अशीच काही माणसे जपलेली आहेत आणि ती माणसे म्हणजे मराठी साहित्यामध्ये अगदी मोलाची भर घालणारे, ज्यांची एक एक कलाकृती पिढ्यांना उभी करत राहील अशी सशक्त आहेत. अशी काही माणसे मी मोरपिसासारखी मनाच्या पुस्तकात जपलेली. त्यातले पहिलं जे नाव आहे ते म्हणजे कविवर्य ना. ग. देशपांडे. मी आता तुम्हाला या एक एक साहित्यिकांचा पत्रव्यवहार मी आपल्यासमोर उलगडत आहे. मी कॉलेजला असताना एक एक साहित्यिकाकडे मी पत्र पाठवत असे. त्यांची उत्तरं यायची, ती मी जपून ठेवलीत. ती पत्रे तुमच्यासमोर मी आता सादर करतो. ना. ग. देशपांडे हे जुन्या पिढीमध्ये अतिशय गाजलेलं नाव. आचार्य अत्र्यांनी त्याच्या अनेक व्याख्यानांमध्ये ना. ग. देशपांडेंच्या शीळ कवितेचा उल्लेख केला. नदी किनारी, नदी किनारी, नदी किनारी ग, ही आचार्य अत्र्यांना आवडलेली आणखी एक अप्रतिम कविता. तर ना. ग. देशपांडे मेहकरला राहायचे आणि माझ्या गावापासून ते मेहकर जवळ होतं. मी कॉलेजला असताना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी मेहकरला जायचो. नागांच्या समोर बसून त्यांना तासनतास ऐकायचो. खूप छान गोष्टी ते सांगायचे. त्या काळातले काही अनुभव, काही किस्से, वेगवेगळ्या कवितांची निर्मिती आणि कवितांबद्दल त्यांना काही वेगळं आणखी सांगायचं असलं तर खूप छानपैकी ते बोलायचे. त्यांचा अतिशय सुंदर असा चेहरा, गोरापान रंग, छानसे घारे डोळे पाहत राहावंसं वाटायचं. माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाला, जो काव्यसंग्रह स्वप्नांचं क्षितिज या नावाने प्रसिद्ध झाला, त्याच्या पाठीमागे नागांनी दिलेले आशीर्वाद मी छापलेले आहेत. नागांचं हे सुंदर पत्र मी आता आपणासमोर सादर करतो. या पत्रामध्ये त्यांनी मला किती छान शब्दांमध्ये आशीर्वादच दिलेत. पहा, एवढी मोठी माणसे आभाळा एवढी आपल्या डोक्यावर हात ठेवतात आणि त्यांच्यामुळे आपण मोठे बनतो. दुसरं पत्र आहे आपल्या महाराष्ट्राचं दैवत पु. ल. देशपांडे यांचं. मी कॉलेजला असताना एका वर्षी नववर्षानिमित्त त्यांना एक पद्य रचून पाठवलं आणि आश्चर्य असं
की थोड्या दिवसानंतर पुलंचं पत्र आलं आणि मला त्याचा किती आनंद झाला. तुम्हाला सुद्धा हे पत्र पाहताना आनंद होत असेल तर हे पत्र मला जेव्हा आलं आणि मी ते जपलं, मला खरंच किती आनंद होत असेल तो शब्दात सांगता तरी येईल का. तिसरं पत्र जे आहे ते आहे कविवर्य मंगेश पाडगावकरांचं. मंगेश पाडगावकरांच्या काव्यावर सारा महाराष्ट्र प्रेम करतो. साऱ्या मराठी लोकांना वेडावून टाकणारी त्यांची भावगीते आणि सुंदर अशा त्यांच्या रचना. मंगेशजींना कविता सादर करताना ऐकायला मिळणं हा सुद्धा अतिशय रम्य असा अनुभव. मंगेशजींचे आतासुद्धा आपण जे व्हिडिओज पाहतो किती सुंदर आकर्षक पद्धतीने ते कविता सादर करतात. माझा पहिला कविता संग्रह जो स्वप्नांचं क्षितिज मी त्यांना पाठवला, त्याला उत्तर म्हणून त्यांनी दिलेलं हे पत्र आणि त्याआधी मी त्यांच्या गझलांवरती जे काही लेख लिहिले होते त्याला त्यांनी दिलेलं उत्तर. तशी आणखी मंगेशजींची 2-3 पत्रे माझ्याकडे आहेत. नमुना दाखल ही 2 पत्रे तुमच्यासमोर ठेवत आहे. त्यानंतरचं हे पत्र म्हणजे आपल्या लाडक्या शांताबाई शेळकेंचं. तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी, किंवा मी डोलकर दर्याचा राजा, किंवा मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, अशी कितीतरी नितांत सुंदर गाणी, भावगीतं आणि कविता शांताबाईंनी लिहिल्या. शांताबाईंनी मेघदूत या संस्कृत काव्याचं केलेलं भाषांतर प्रत्येकानं एकदा तरी वाचून पाहावं. किती सुंदर सरळ सरळ भाषा शांताबाईंची आहे. मी त्यांना कविता संग्रह पाठवला. त्याला दिलेल्या उत्तरामध्ये मी वृत्तांमध्ये आणि छंदामध्ये कविता करू शकतो याचं शांताबाईंनी कौतुक केलं. पुन्हा तीच गोष्ट, मोठी माणसे खरंच किती मोठ्या मनाची असतात. त्यांचे साधे साधे शब्दसुद्धा आपल्याला आयुष्यभराची शिदोरी म्हणून काम करतात. त्यानंतरची ही 2 पत्रे आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक श्री रवींद्र पिंगे यांचं. रवींद्र पिंगे यांची चतपावली, देवाघरचा पाऊस, दिवे लांबण दिवे, अत्तर आणि गुलाब पाणी, सुखाचे पदर अशी सुंदर सुंदर पुस्तके आहेत. व्यक्तिचित्रणे आहेत. त्यांचा कोकणातले दिवस हा पाठ 10वीला अभ्यासाला होता आणि तेव्हापासूनच मला त्यांची भाषा इतकी आवडली. कॉलेजला असताना मी त्यांना पत्र पाठवलं, त्याचं उत्तर आलं आणि नंतर पत्रव्यवहार सुरू झाला. 15 ते 16 पत्रे श्री रवींद्र पिंगे यांची मला आलेली आहेत आणि मी जेव्हा विले पार्ले येथील त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो तेव्हा वेळोवेळी जिव्हाळ्यानं त्यांनी खूप छानपैकी मार्गदर्शन केलं. त्यांनी जपलेला जिव्हाळा अजूनही अगदी तसाच मायेच्या ओलाव्याने माझ्या मनात भरलेला आहे. त्यानंतरचं जे पत्र आहे ते महाराष्ट्रभर गाजलेलं नाव असणाऱ्या प्राध्यापक दासू वैद्य सरांचं. जालन्याला बारवाले महाविद्यालयात दासू वैद्य सर असताना मी त्यांच्याकडे जात असे आणि मराठी साहित्याबद्दल, काव्याबद्दल सहज म्हणून गप्पा करता करता बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळायच्या आणि त्यातून मला बरंच काही मार्गदर्शन होत राहिलं. मला जेव्हा माझा पहिला काव्यसंग्रह मी त्यांना पाठवल्यानंतर हे पत्र आलं. याचसोबत आणखी 2-3 पत्रे आहेत. प्राध्यापक दासू वैद्य सरांचं अक्षर किती सुंदर, अगदी मोजक्या शब्दामध्ये ते लिहितात. त्यानंतरचं पत्र आहे मराठी कथा विश्वामध्ये एक सह्याद्रीसारखं नावं असणाऱ्या वपू काळे यांचं. त्या काळी मी माझ्या वडिलांच्या नावावरून राघव कुमार या नावाने काव्यलेखन करत होतो. तो उल्लेख करत त्यांनी मला हे पत्र लिहिलं. मोजक्या शब्दात
पण किती सुंदर लिहिलं पहा. अक्षरही सुंदर आणि त्याची सहीसुद्धा पाहत राहावी अशी अप्रतिम. त्यानंतरचं पत्र आहे आचार्य राम शेवाळकरांचं. मला अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक वाचताना 4थ्या अंकात जी काही अडचण वाटली मी त्यांना पत्राद्वारे विचारली आणि उत्तरात त्यांनी जे मला लिहिलं ते पत्र मी आपणासमोर ठेवत आहे. आचार्य राम शेवाळकर कारंजामध्ये श्री गुरुमंदिरात नेहमी प्रवचनाला यायचे. त्या अमोघ अमृतवाणीतून निघालेल्या प्रवचनाचा लाभ आम्हाला वेळोवेळी झाला आणि इथे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आचार्य यायचे. शेवटचं जे पत्र आहे ते आहे गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांचं. कॉलेजला असताना मी काही गझला लिहून पाहिल्या. त्यातल्या 2-3 मी भीमरावजींना पाठवल्या. त्याच्या उत्तरामध्ये त्यांनी जे काही मार्गदर्शन म्हणून पाठवलं ते या पत्रामध्ये आहे. तर अशी ही महान लोकांची सुंदर पत्रे, यांना मी आठवणीतली मोरपिसं म्हणतो. ही उपमा तुम्हाला सुद्धा आवडली असेल. तर अशी ही सुंदर मोरपिसे मी आपणासमोर आज सादर केली. कशी वाटली जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि हो, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं, जेणेकरून मला अशाच प्रकारे आणखी छान छान व्हिडिओ तयार करून आपणांपुढे ठेवण्यामध्ये नवा हुरूप येईल. धन्यवाद.